राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मंगळवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सांगता सभा आज बारामतीत पार पडली. या सभेला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मात्र त्यांनी व्यासपीठावर सुनेत्रा पवार यांच्याशी साधलेला अबोला सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून होते. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनासाठी आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांचं आगमन झालं. मंचावर आल्यानंतर सुळे यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची भेट घेतली आणि विचारपूस केली. मात्र सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या त्या ताई आणि वहिनींच्या भेटीकडे. आश्चर्यकारक बाब म्हणजे सुप्रिया सुळे या तब्बल 3 वेळा सुनेत्रा पवारांच्या समोरून गेल्या, परंतु त्यांनी एकदाही त्यांच्याशी संवाद साधला नाही किंवा त्यांची भेट घेतली नाही. व्यासपीठावरील सुप्रिया सुळेंच्या वागणुकीमुळे सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आलंय. पवार कुटुंबातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे का आणि ताई बहिणींमध्ये सर्व काही अलबेल आहे का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भुजबळांचं भाषण सुरू असताना मंचावर सुप्रिया सुळेंचं आगमन झालं. त्यावेळी भुजबळांनी सुप्रियाताईंचं स्वागत केलं. संपूर्ण लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. सुप्रिया सुळे स्टेजकडे येताना अजित पवारांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणला. सुप्रिया सुळेंनी सर्वांना नमस्कार केला आणि नंतर अजित पवारांच्या फोटोला अभिवादन केलं. सुप्रिया सुळेंनी प्रचार सभेत भाषण करत सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. सभास्थळी सुप्रिया सुळे या जवळपास 30 मिनिटं उपस्थित होत्या. अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून बारामतीला प्रवास केला होता. संपूर्ण वेळ त्या सुनेत्रा वहिनींसोबत होत्या. आज देखील कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंकडून तशाच वर्तनाची चर्चा होती. मात्र आजचा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये झालेला विसंवाद मात्र संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.